मनोभावे देवपूजा करून अर्पण केलेले निर्माल्य कचऱ्यात किंवा नदीपात्रात जाऊ नये, त्याचे योग्य पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन व्हावे, या उद्देशाने सातपूर प्रभागाचे सभापती समाधान देवरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून राबवलेल्या निर्माल्य संकलन रथ या उपक्रमाला आता अधिक बळ मिळाले आहे। त्याचबरोबर परिसरात उरलेले अन्न रस्त्यावर टाकल्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याचे धोके टाळण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गोमाता दान सेवा रथाचे लोकार्पण रविवार दिनांक 12 रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाचे आयोजन सातपूर अंबड लिंक रोड पपया नर्सरी शेजारी नंदिनी नदीच्या पुलाजवळ येथे कुंभमेळा मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते। यावेळी नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या निर्माल्य संकलन रथाद्वारे घरातील देवपूजेनंतर उरणारे फुले, हार व इतर निर्माल्य नदीत किंवा घंटागाडीत न टाकता रथात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले। या निर्माल्यापासून सेंद्रिय खत आणि अगरबत्ती तयार केली जाणार असून त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे। तसेच गोमाता दान सेवा रथाच्या माध्यमातून घरातील उरलेल्या भाकरी, पोळ्या, भात आणि इतर अन्नपदार्थ रस्त्यावर किंवा प्लास्टिकच्या पिशव्यात टाकण्याऐवजी गोसेवेसाठी संकलित केले जाणार आहे। त्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून गोमातेलाही अन्न उपलब्ध होणार आहे। या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन सभापती समाधान देवरे यांनी केले आहे। याच कार्यक्रमांतर्गत उन्नत नाशिक अभियानांतर्गत शहरात लाखो वृक्ष लागवडीच्या संकल्पाची सुरुवात नंदिनी नदीच्या किनारी वृक्षारोपण करून करण्यात आली। गिरीश महाजन यांनी स्वतः वृक्षारोपणात सहभागी होत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। समाधान देवरे यांच्या दोन्ही लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करत गिरीश महाजन म्हणाले की स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि गोसेवा यांचा सुंदर संगम घडविणारी ही संकल्पना आदर्शवत आहे। प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात असे उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण करावा। या भागातले नगरसेवक समाधान देवरे यांनी अतिशय शुद्ध उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। नुकतंच आपण या भागामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी हा गोमाता दान सेवा रथ यामध्ये आपण सकाळी संध्याकाळी जेवल्यानंतर समजा आपल्याकडे चपात्या शिल्लक राहिल्यात, भाकरी राहिल्यात, काही सध्या भाजीपाला शिल्लक राहिल्यात, तर तो या गाडीमध्ये टाकायचा। ही गाडी मग नंतर शाळेत जाऊन चपात्या असतील, भाकरी असतील ते गाडीला त्या ठिकाणी मिळतील। तर आपण उरलेलं अन्न सगळं ते रस्त्यावर फेकतो, आपण कुठेतरी नदीमध्ये टाकून देतो, त्यापेक्षा ते एकत्रित करून ते गोशाळेमध्ये नेऊन टाकलं तर मला वाटतं त्यामुळे प्रदूषण आहे ते होणार नाही, नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या होणार नाही, घाण होते, दुर्गंधी होते ती होणार नाही। आणि त्याचबरोबर निर्माल्य आपल्या घरी हार, फुलं, प्रत्येकजण आपल्याकडे हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पूजा करतो, पण ते निर्माल्य असतं, दुर्वा असतील, हार असतील, फुलं असतील, हे फुलं जमा करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडी वितरण सुरू केलेलं आहे। ते घेऊन त्यातून अगरबत्तीचं प्रोडक्शन ते या ठिकाणी करता येतं, म्हणजे ते फेकून न देता, कोणी नदीत न फेकता त्यातून अगरबत्त्या तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यातून अगरबत्त्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत। म्हणजे मला वाटतं की यामुळे खूप मोठं प्रदूषण हे नाशिक शहरामध्ये टळणार आहे। मला वाटतं सर्वांनी यातून बोध घेऊन सर्व नगरसेवकांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। म्हणून या कार्यक्रमानिमित्त या रथाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। मी खूप खूप शुभेच्छा समाधान देवरे, त्याची टीम, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे त्यांना या ठिकाणी। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या निवडणुकीत विजय प्राप्त करणे तसेच पहिल्याच टर्मला सभापती पद मिळाल्याने खानदेशला न्याय मिळाला असून तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करत राहण्याचा विश्वास सभापती समाधान देवरे यांनी यावेळी व्यक्त केला। जे काही आमच्या खानदेशाचा विश्वास ठेवला आणि भाऊने यावेळी पहिला दिवस मला जे काही तिकीट दिलं, भाऊ तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तुम्ही जो आदेश द्याल या जे काही तुमच्या संकल्पना या नाशिकसाठी नक्कीच हा समाधान देवरे पूर्ण करत। आणि तुम्ही पहिल्या जे सभापती पण बनवलं, पहिल्यांदाच मला चान्स भेटला, तुमचं अभिनंदन करायला भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचा। खानदेशला न्याय दिल्याबद्दल धन्यवाद। या उपक्रमामुळे सातपूर परिसरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची नवी चळवळ उभी राहत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली असून या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार अपूर्व हिरे, ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका माधुरीताई बोलकर, इंदुबाई नागरे, मंडलाध्यक्ष गौरव बोडके, निलेश जोशी, शिवाजी शहाणे, राम हरी संभेराव, ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब निकम, दत्तात्रय
उशीर, एकनाथ जोशी, साहेबराव काळे, हरिदास वाघ, धोडगे आरडी, बाळासाहेब भोजने, रौंदळ, आबा गांगुर्डे, मुन्ना तुपे, वैशाली देवरे, कामिनी गुंजाळ, बागुलताई पवार मॅडम, परी गिरासे, ललित सरोदे, आकाश जोंधळे, कहाणे साहेब, शंतनू देवरे, गौरव गुंजाळ, धीरज देवरे, प्रथमेश शेवकर, प्रेम देवरे, कुणाल देवरे, दक्ष शिरसाट, दत्तात्रय देवरे, दर्शील नाईकवाडे, मनीष मोरे आदी उपस्थित होते.